बस प्रतीक्षा संपलेली आहे. लवकरच मेरिट यादी. जवळपास 30,000 शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत आणि ही मेरिट यादी लवकरच आता पब्लिश होणार आहे. पुढील आज 20 ऑगस्ट आहे. पुढील 6 दिवसात, 4 दिवसात, 3 दिवसात, 2 दिवसात एव्हाना उद्यापर्यंत मेरिट यादी लागू शकते नक्कीच. मेरिट याद्या ह्या आता तयार आहेत आणि आगामी काही दिवसातच जे काही 30,000 रिक्रुटमेंटची जी प्रोसेस आहे, ती सुरू होणार आहे. तर याच्यामध्ये खूप साऱ्या जे काही मेरिट याद्या आहेत, अक्षरशः 1 वर्ष याच्यामध्ये जाईल. पण त्याची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. एक 4 ते 5 याद्या आणि टप्पा 2 असा एक रोडमॅप शासनाने ठरवून घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने आता खूप छान पावले त्या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. टी रिगार्डिंग सूचनांच्या काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण पूर्वी पण टाकलेले आहेत. त्याच बेसिसवरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे. माहितीचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. प्रेफरन्स लॉक करल्यानंतरनी जे काही प्रॉब्लेम आले, ते 2-3 प्रॉब्लेम पहिल्यांदा डिस्कस करतो. जसे की जागा कमी जास्त आहे आरक्षणानुसार. नक्कीच त्याचं विश्लेषण पोर्टलवरती लगेच देण्यात आलं. का त्या ठिकाणी जागा कमी जास्त आहे 2017 ची, 2022 ची, 2025 ची. पूर्वी ज्या जागा रिक्त राहिल्या होत्या, भरण्यात आल्या होत्या. आधी एक सांगतो, समजा एखादी संस्था आहे, त्याच्यामध्ये जर कॅटेगरीची जागा ही भरण्यात आलेली असेल 2017 साली आणि 2022 साली, तर नक्कीच यावेळीची जागा ही एस-सी-बी-सी आणि ओपन कॅटेगरीसाठी असेल. साधं गणित आहे. बिंदू नामावली रोस्टर तपासणीनुसार या जागा आहेत. याच्याबद्दल खूप सोशली काही मुद्दे सांगण्यात आले, चुकीचे होते. दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही पाहिलं, की कोर्टामध्ये काही स्थगिती येईल किंवा भरती थांबणार आहे, असं मुळीच होणार नाहीये. सगळ्या गोष्टी क्लिअर कट असतात. क्वालिफिकेशननुसार प्रेफरन्स जनरेट होणे, विद्यार्थी बी-सी-एचे आहेत, अभियांत्रिकीचे आहेत, बरं त्यांना शिक्षक व्हायचे. प्रेफरन्स त्यांच्या क्वालिफिकेशननुसार नाही आले. आज बेसिक बी-एस-सी आणि एम-एस-सी करून किंवा बी-ए, बी-कॉम करून झालेले विद्यार्थी आहेत. त्यांच्या क्वालिफिकेशननुसारच प्रेफरन्स जनरेट होणार आहे. तशी कमांड त्या सिस्टमला दिलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जागा येतील, त्याच्यावरती एक सोल्युशन निघेल, पण भरती थांबणार नाही. याद्या यथाशीघ्र पब्लिश होतील. एवढ्या आगामी 6 दिवसाच्या आत काहीतरी पोर्टलवरती दिसून जाईल. आता विषय आहे, की अचूक विश्लेषण आपण आज देणार आहोत 30,000चं. पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय नोंदणीकृत उमेदवार जवळपास एवढे 2,28,000. परीक्षेला उपस्थित 2,11,000. स्वप्रमाणपत्र रजिस्टर केलेले क्वालिफाईड असणारे 1,70,000 आणि एकूण पदे एवढे आहे. बरं, ही फक्त गुणांची स्पर्धा नाही. अचूक रणनीती खूप महत्वाची आहे. तुम्ही प्रेफरन्स कसे दिलेले आहेत, विथ विदाऊटचे प्रेफरन्स कसे दिलेले आहेत, याच्यावर खरी रणनीती ठरलेली आहे. बर, 17चा आणि 22चा ट्रेंड काय सांगतोय बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यांना शेअर करा. सगळी माहिती मी एकाच व्हिडिओ मधून देत आहेत. खूप सारे व्हिडिओ तुम्हाला दिसत असतील, पण यासारखा व्हिडिओ दिसणार नाही. शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. खुल्या प्रवर्गासाठी 2017ला खूप साऱ्या संधी होती. 107 प्लस मेरिट गेलं होतं. 2022चा ट्रेंड थोडासा बदलला. संच मान्यता आणि समांतर आरक्षणानुसार कट ऑफ मध्ये मोठी तफावत, कमी गुण असूनही योग्य प्रवर्गासाठी उमेदवाराची निवड शक्य झाली. कमी मार्क असू द्या, समांतर आरक्षण जे आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, तुमच्या कॅटेगरीनुसार मेरिट या ठिकाणी कमी जास्त झालेलं होतं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, समजा विश्लेषण जर करायचं झालंच तर रत्नागिरी बघा, समांतर आरक्षणाची ताकद काय सांगते. रत्नागिरीमध्ये समजा खुल्या प्रवर्गासाठी 115 मार्क वाला कॅन्डिडेट लागतो, तोच खेळाडू 45 मार्कावाला सुद्धा लागू शकतो. भूकंपग्रस्त तोच विद्यार्थी 58 मार्कावाला सुद्धा लागू शकतो. तर सिंधुदुर्गमध्ये जर 118 वाला जर खुल्या प्रवर्गासाठी लागलेला असेल, तर प्रकल्पग्रस्त 91 वाला 99 वाला लागू शकतो, प्रोजेक्ट अफेक्टेड. आणि अंशकालीन सुद्धा 49, म्हणजे मेरिट खाली येणार आहे. समांतर आरक्षणानुसार मेरिट जे आहे हे खाली येणार आहे. ओके.
अजून पुढची एक सांगतो बघा, तुमच्या समांतर आरक्षणाचा हक्क सोडू नका, अत्यंत कमी गुणावरही निवड शक्य आहे. आता हे थोडस, आता हे दिलेलं आहे, आता हे मी काय 100% होऊ शकतं असं. खुल्या प्रवर्गासाठीचा आता या वेळेचा 160 170, ओबीसी साठीचा 150 160, ईडब्ल्यूएस साठी 145 155, एससी साठी 140, 130 एसटी असेल, दिव्यांगांसाठी 120 130 असं मेरिट येऊ शकतं. मी तर अजून म्हणतो याच्यापेक्षाही कमी जाईल. कसं काय सर? आता ऑलरेडी 2017च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा टेट दिली, 2022 मध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा टेट दिली, चांगले गुण मिळवले. आता त्यांचा प्रयत्न आहे की एखादा प्रेफरन्स देऊन आपल्या जिल्ह्याचं ठिकाण, आपलं गाव त्यांना भेटेल का. त्यामुळे ह्यावेळेसचे प्रेफरन्स जनरेट होणे आणि लॉक करण्याची जी आकड्यांमध्ये तफावत आली ही याच्यामुळेच आलेली आहे. मुलं काय करतात, मी एक साधा सर्वे केला की काही जणांना विचारलं, जे आता इन सर्व्हिस आहे 2022 मध्ये लागलेले आहेत, 2017 मध्ये लागलेले आहेत, त्यांचं एकच म्हणणं आहे, बाबा आमचं गाव जर भेटलं तर आम्ही जाऊ. मग एकच प्रेफरन्स दिलेला आहे, एखादच झेडपी दिलेली आहे, एखादच त्या ठिकाणी संस्था दिलेली आहे. पूर्वी असं नव्हतं. एकतर पूर्वीच्या प्रक्रियेमधले सगळ्यात चुकीचा निर्णय, एक कॅन्डिडेट सतत फिरत होता. पहिली ते 5वीचा 6वी ते 8वीला, 6वी ते 8वी तर 9वी 10वीला, 9वी 10वीचा 11वी 12वी तोच कॅन्डिडेट याद्यांमध्ये येत होता. तरी सुद्धा प्रत्येक कॅटेगरीचं मेरिट हे खूप खाली आलं होतं. साधं मी सांगतो, मागल्या भरतीमध्ये एससी बीसी आणि जेईडब्ल्यूएसचं जे मेरिट होतं अक्षरशः 95 मार्कांपर्यंत आलं होतं. एवढे कॅन्डिडेट फिरून सुद्धा. मग विचार करा, यावेळेच्या भरतीमध्ये स्टे कनेक्टेड जर तुम्ही शेवटच्या यादीपर्यंत राहाल, 30,000चा जर आकडा आपण हा जो म्हणतोय, याच्यापर्यंत जर आपल्याला थांबायचं असेल इथपर्यंत, तर शेवटच्या यादीपर्यंत तुम्हाला विचार करावा लागेल की इथपर्यंत जायचंय ना, इथपर्यंत पद घ्यायचंय ना, तर बी ए पेशन्स. तुम्ही जरी कमी मार्क असाल तर म्हणतात सर आम्हाला 100च्या, कारण 100-90च्या दरम्यान सुद्धा खूप विद्यार्थी आहेत, आम्हाला संधी नाही का? 100% संधी आहे. मला सुद्धा संधी आहे, पण पहिल्या याद्या लागू द्या. पहिली यादी लागू द्या, कन्व्हर्जनचा राऊंड होऊ द्या. कन्व्हर्जनच्या राऊंडसाठी तर नक्कीच प्रयत्न करा. कन्व्हर्जनचा राऊंड म्हणजे काय? एक साधं आणि सोपं सांगतो तुम्हाला. कन्व्हर्जनचा राऊंड म्हणजे मागल्या वर्षी हा राऊंड झाला होता. आता बघूया मेन यादीनंतर तो राऊंड कधी होतोय हे महत्वाचं आहे. कन्व्हर्जनचा राऊंड म्हणजे काय? खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे अंशकालीन विद्यार्थी जर नाही भेटले, तर हे जे काही पद आहे हे खुल्या प्रवर्गासाठी जातं. कॅन्डिडेट न भेटल्यामुळे 2017ला पण तेच झालं, 22ला पण त्याच पद्धतीने. आता या वर्षी पण जर नाही कॅन्डिडेट भेटले, तर यथाशीघ्र संस्थेच्या इंटरव्ह्यूच्या अगोदर कन्व्हर्जन राऊंड होणार आहे. त्यावेळेचं मेरिट हे सगळ्यात खाली गेलेलं असणार आहे. म्हणजे हे जे आपण म्हणतोय की इथपर्यंत त्या ठिकाणी मेरिट जाऊ शकतं, नक्कीच जाईल. याच्यापेक्षा खाली येईल, समजा 110 आपण म्हणू, 100 म्हणू, 110 120 पर्यंत मेरिट गेलं. कन्व्हर्जन राऊंड मध्ये ते मेरिट खूप खाली येऊ शकतं. म्हणजे ज्यांना, म्हणजे हे मी फक्त कशाबद्दल बोलतोय, आतापर्यंतची माहिती फक्त विदाऊट इंटरव्ह्यू साठीची आहे असं म्हणूया. बरोबर? विथ इंटरव्ह्यू कडे आपण गेलोच नाही, संस्थेकडे गेलोच नाही. ज्याच्या जागा खूप आहेत, 10,000 जागा प्लस आहेत, तिथपर्यंत गेलोच नाही. बाकीच्या जागांबद्दलच आपण बोलतोय. बर, पसंतीक्रम रणनीतीचा जर भाग जर पाहिलं, तर जिल्हा परिषद शासकीय विदाऊट इंटरव्ह्यू, खाजगी ऍडेड असतील, खाजगी विना अनुदानित असतील, तर त्याच्यानुसार मॅक्झिमम इलिजिबिलिटी जी आहे, तुम्ही जर डीएड बीएड असाल, दोन्ही केलेलं असेल, तर तुम्हाला नक्कीच सगळी संधी येणार आहे. 1 ते 5 असेल, 6 ते 8 असेल, 9 10 असेल, 11 12 असेल. बर, पसंतीक्रमाची रणनीती सांगायचं काही नाही. तर बरेच जण काय करतात, स्वजिल्हा आपला होम डिस्ट्रिक्ट निवडतात. 1 ते 10 क्रम जिथे काम करायला सर्वाधिक आवडेल हे देणं गरजेचं आहे. शेजारील जिल्हे, मग नेबरिंग डिस्ट्रिक्ट जे असतील, सोयीचे जे असतील, त्या पद्धतीने तुम्ही अमरावती, आता एक्झाम्पल दिले, उदाहरणाखातर दिलेलं आहे. समजा मी नगर जिल्ह्यातला आहे, मग तर मी पुणे, संभाजीनगर, बीड हे जे जिल्हे आहेत हे देऊ शकतो. संपूर्ण महाराष्ट्र जो आहे, गुण कमी असल्यास हट्ट सोडा आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जॉब करा. गुण जर कमी असतील आणि शिक्षक होण्याची तुमची तळमळ असेल, तर तुम्ही रेस्ट ऑफ ऑल डिस्ट्रिक्ट्स जॉईन, म्हणजे तुम्ही त्याला जॉईन करू शकता, त्याला लिमिट नाहीये. बरोबर, घराजवळ नोकरी
मिळवण्यापेक्षा महाराष्ट्रात कुठेही शासकीय नोकरी जर मिळवली तर बेरोजगारच्या काळातला जो काही तुम्ही त्रास सहन केलेला आहे, हा त्रास तुम्ही कुठेतरी कमी करू शकता. म्हणून ही एक रणनीती असावी. कशासाठीची? पसंती क्रमाची ही रणनीती आहे. ओके. पुढे जर पाहिलं बघा, सर्वात मोठी जी चूक आहे, जी तुम्हाला प्रक्रियेतून बाद करू शकते. बघा इथपर्यंत मुलं गेलेले आहेत. पसंती क्रम जनरेट केले, सेव्ह केले, थांबलात, शेवटच्या दिवसाची वाट पाहिली, प्रक्रियेतून बाद व्हाल. असे काही महाभाग आहेत. अरे पसंती क्रम जनरेट केले, लॉक केले, सबमिट करून टाका. ओ-टी-पी टाकून सबमिट करा. इथं थांबले काही. आता हे बंद झाले बरं का, पण त्याच्याबद्दल चर्चा करतोय आपण. बी आहे, ओ-टी-पी टाकून फायनल लॉक केले आहेत. त्यांची 100% निवड होईल बाबा. ते त्या ठिकाणी पात्र आहेत. प्रिंट आणि प्रिंट पण काढून ठेवायची आहे. बरेच जण बघा फक्त पसंती लॉक करतात. काही जण प्रिंटच काढत नाहीत. काही त्यांचं म्हणजे सजगताच नसते. प्रिंट काढणं खूप गरजेचं आहे, की जे तुम्ही लॉक केलेलं आहे त्याची प्रिंट तुम्हाला सबमिट करावी लागते. बरोबर? बरं. पुढे पहा. बरं. अंतिम टप्पा जर तुम्ही पाहिलं, तर यशाचं समीकरण जर तुम्ही पाहिलं, विनिंग इक्वेशन काय आहे? एकतर गुण चांगले पाहिजे. बरं ठीक आहे. गुण जरी एव्हरेज असतील, तरी सुद्धा संधी आहे, असं काही नाही. उत्तम गुण तर पाहिजेलच पाहिजे. शेवटपर्यंत जर तुम्ही, मी म्हणतोय शेवटच्या यादीपर्यंत जर राहिलात, तर सिलेक्शन चान्सेस खूप आहे. समांतर आरक्षणाचा अचूक वापर जर तुम्ही केला, 100% लॉक केलेले स्मार्ट पसंतीक्रम. बघा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्ही लॉक कशी केली प्रेफरन्स? त्याचा क्रम कसा आहे? शिक्षक म्हणून जॉइन व्हाल. तुमचा टेट स्कोर, तुमचा प्रवर्ग, कॅटेगरी आणि तुम्ही कोणत्या गटातील पात्र आहात, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही केलेल्या वैयक्तिक मार्गदर्शनावरून हा जो व्हिडिओ आहे, हा मॅक्सिमम लोकांना शेअर करा. म्हणजे तुम्ही कोणत्या पात्रतेचे आहात, कमेंटमध्ये सांगा. आपण टी-ई-टी वरती व्हिडिओ बनवला होता. नोटिफिकेशन वरती सुद्धा आपले खूप सारे व्हिडिओ आहेत. हा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे. खूप सारे व्हिडिओचं एक एनालिसिस तुम्ही जर पाहिलं, बाकीचे खूप सारी चर्चा सध्या चाललेली आहे. की पॉइंट मी एवढेच सांगेल, आगामी 6 दिवसात यादी लागेल. 5 ते 6 दिवसामध्ये. त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यानंतर कन्व्हर्जन राउंड, एक रोड मॅप सांगतोय तुम्हाला, की काय होऊ शकतं. त्याच्यामध्ये मेरिट सरप्रायझिंग असू शकतं. कारण का म्हणतोय? कारण की ऑलरेडी जे जॉइन विद्यार्थी हायर स्कोरर होते, ते पोर्टलच्या प्रक्रियेमध्ये भाग झाले नाहीत. मी अजूनही सांगतोय. 2017-2022 मध्ये लागलेले विद्यार्थी, त्यांनी नक्कीच परत या टेटमध्ये चांगला स्कोर घेतलेला आहे. त्यांनी कुठेतरी एक समाजकारण म्हणून असा जर विचार केला, की आपल्या जागेवर कुणीतरी दुसरा लागेल, आपण पोर्टलच्या प्रक्रियेतून बाहेर जावं, जेणेकरून आपल्याच दुसऱ्या बांधवांना संधी भेटेल. तर नक्कीच मेरिट हे खाली येणार आहे. 110 नाही, मग 100 आणि 90 पर्यंत येऊ शकतं पहिल्याच यादीमध्ये. बरं नाही आलं मेरिट तेवढं खाली, तर दुसरी जी संधी आहे कन्व्हर्जन राउंडची, जे काही मी आत्ताच सांगितलं होतं, की प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांच्या जागा, अंशकालीनाच्या जागा ज्या काही कन्व्हर्ट झाल्या खुल्या खुल्या प्रवर्गासाठी, त्यावेळेस सुद्धा मागल्या वेळेस तर 3,500 पदं भरण्यात आली होती. आता यावेळेस बघूया, की कन्व्हर्जन राउंडमध्ये किती भरल्या जात आहेत. त्याच्यानंतरनी पुढचा राउंड असेल, हा संस्थेचा असेल, विथ इंटरव्ह्यूचा असेल, ज्याच्यामध्ये 50 प्रेफरन्स तुम्ही दिलेले आहेत. तुमच्या जिल्ह्यातलेच दिलेले आहेत बऱ्याचशा मुलांनी. तिथं तुम्हाला एक संधी आजमावता येईल. एवढं करून नंतर एक कन्व्हर्जन झालं, संस्थेची यादी झाली, इंटरव्ह्यू झाले. याच्यामध्ये वेळ जाईल. पहिल्या 1-2 याद्या लगेच लागतील. जॉइनिंग पण होऊन जाईल. संस्थेच्या याला थोडासा वेळ लागेल. पण ते पण शासनाच्या बनावर असेल तर महिन्याच्या आत होऊन पण जाईल ते सुद्धा. राहिली गोष्ट मुद्दा टप्पा 2. बरेच जण आता नाराज आहेत, की 11वी-12वीला जागाच नाहीत. त्याच्यामुळे बरेच जणांनी रजिस्ट्रेशन केलं नाही. त्यांना संधी येऊ शकते आणि नव्याने काही संस्था ॲड होऊ शकतात. म्हणजे नव्याने परत माध्यमिकच्या जागा ह्या टप्पा 2 साठी येऊ शकतात. कारण की यावेळेस वरती मेन्शन केलेले आहे टप्पा पहिला. म्हणजे स्वप्रमाणपत्र नंतर प्रेफरन्स जे जनरेट केलेले आहेत, त्याच्यावर क्लिअर कट आहे टप्पा पहिला, म्हणजे टप्पा 2 कमिंग सून आहे. बऱ्याचशा जागा त्याच्यामध्ये पण येणार आहेत. म्हणजे हे वर्ष शिक्षक भरतीसाठी खूप चांगलं वर्ष आहे असं आपण म्हणूया. त्याच्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एनालिसिस मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आत्ताची यादी, कन्व्हर्जनची यादी आणि त्याच्यानंतर संस्थेची यादी असा क्रम असेल. लवकरच त्या ठिकाणी गुड न्यूज असेल. तुम्ही शिक्षक म्हणून त्या ठिकाणी लागलेला असाल, कमी गुण असेल तरी नाराज होऊ नका. संधी शेवटपर्यंत आहे.
मागल्या भरतीमध्ये एवढं मेरिट खाली आलं होतं शेवटच्या याद्यांपर्यंत, तर यावेळेसचं मेरिट नक्कीच त्यापेक्षा खाली जाऊ शकतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.